आज आपण मांडोगण फराटा येथील जिजामाता महिला सहकारी या बँकेमध्ये आलो आहोत। तरी सभासद हितार्थ व बँकिंग हितार्थ या बँकेचे कामकाज चालते अशी समाजामध्ये चर्चा जरी असेल तरीही या बँकेच्या मांडोगण फराटा या शाखेमध्ये आपण हा गोल्डन अक्षरातील सोनेरी अक्षरातील हा बोर्ड पाहत आहोत। तरी हा बोर्ड लिहिलेला असतानाही सर्व संचालकांची नावे आहेत, परंतु त्याच्या नावांच्या खाली कोणत्याही संचालकाशी अध्यक्ष MD अथवा उपाध्यक्ष यांच्याशी जर सभासदाला कोणत्याही प्रकारची बँकेची समस्या आल्यास बँकिंग ॲक्टनुसार बँकिंग कायद्यानुसार या संचालकांच्या नावाची आवश्यकता त्या सभासदात नाही, तर त्या सभासदास त्यांचा संपर्क मोबाईल नंबर अथवा कार्यालय नंबर हा अतिशय महत्त्वाचा असतानाही संबंधित बँकेच्या जे संचालक मंडळ आहे यांनी आपली नावे लिहित असताना ते सोनेरी अक्षरात लिहिण्यास विसरले नाहीत, परंतु त्याच्याखाली त्यांचे वैयक्तिक मोबाईल नंबर असनात का ते अथवा कार्यालयीन नंबर जे आहेत फोन नंबर हे एकाही संचालकाच्या नावाखाली दिलेले नसून ही खूप मोठी गंभीर बाब आहे व बँकेच्या सभासदाचे सभासद हितार्थ ग्राहक हितार्थ व बँकिंग ॲक्टनुसार उल्लंघन होत असून त्या संचालकांच्या नावाखाली त्यांचे मोबाईल नंबर अथवा संपर्क करण्यासाठीचा कोणताही मोबाईल नंबर कार्यालय नंबर हा देणे बंधनकारक असतानाही व त्या नंबरच्या खाली त्यांची भेटण्याची बोलण्याची वेळ 10 ते 5 अशी कोणती जी वेळ असेल ती ही त्यांनी देणे आवश्यक असतानाही सभासदांच्या या अतिशय महत्त्वाच्या अथवा कोणत्याही सभासदाला जर काही समस्या आल्यास संपर्क हा या लोकांशी होऊ न देण्याचा यांचा हेतू तर नाही ना, अशीही सध्या सभासदांमध्ये चर्चा सुरू आहे। तरी ही बाब खूप खेदजनक, लाजिरवाणी व अशोभनीय असून बँकेच्या संचालक मंडळांनी याचा विचार हा का करू नये। बँकिंग ॲक्टनुसार आपल्या बँकेच्या सभासदांना बँकेच्या संचालकांचे संपर्क मोबाईल नंबर कार्यालय नंबर हे देणे बंधनकारक असून त्यांच्या भेटण्याच्या वेळा ह्या माहिती होणे आवश्यक असतानाही मात्र ह्या बँकेच्या संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष व MD हे वेळेत उपलब्ध होऊ शकत नाहीत, तसेच यांचे मोबाईल नंबर मागितल्यास हे मिळत नाहीत। जर एखाद्या ग्राहकास जागरूक ग्राहकास समस्या आल्यास त्याने संपर्क कोठे करायचा ही अतिशय महत्त्वाची गंभीर बाब आहे। तरी येथून पुढील काळात हा बोर्ड बँकेने हटविण्यात यावा अथवा ह्या बोर्डखाली सभासद हितार्थ आपले मोबाईल नंबर कार्यालय नंबर व घरचे नंबर हे त्यांनी त्या नावाच्या खाली लिहून त्यांना फोन करण्याची संपर्क करण्याची वेळ ही लिहावी। त्यावेळेत सभासद हे त्यांच्याशी आपल्या समस्या बाबत संपर्क करू शकतात। कोणत्याही संचालकांना त्यांचे म्हणणे असे असू शकते की आम्ही महिला आहोत, आपण जर नियमानुसार असं म्हणत असताना आम्ही महिला आहोत आम्हाला कोणी परेशान करेल, परंतु प्रत्येक व्यक्तीला महिलेशी फोन लावत असताना जाणीव असते। आपण तिच्याशी अश्लील बोलणार तर नाही, आपण तिला व्यवस्थित बोलणार आणि सभासद आणि बँकेच्या संचालकांचे नाते तरी काय असते। कदाचित अपवाद वगळता काही सदस्य सभासदांनाच या समस्या येत असतात आणि त्यांच्यासाठीच जर या संचालकांचा हेतू असेल की आपण मोबाईल नंबर अथवा कार्यालय नंबर द्यायचे नाहीत तर ही खूप गंभीर बाब असून याबाबत मात्र संचालकांनी नक्की विचार करावा, अन्यथा याबाबत बँकिंग वरिष्ठ कार्यालय व या बँकेवर ज्या शासकीय विभागाचे नियंत्रण आहे त्या विभागाकडे नक्कीच पाठपुरावा करण्यात येईल। आपला जन आवाज क्राईम न्यूज चॅनल श्री औदुंबर फटाले मांडोगण फराटा।